आपल्या प्रत्येकाकडे असे मित्र असतात की ज्यांना जंगलामध्ये जाऊन काहीतरी ॲडव्हेंचर करायचे आणि ते सगळ्यांना एकत्र जमवतात. असा एखादा असतो की ज्याच्याकडे पैसे नसतात पण त्याचेही पैसे हा भरतो, कारण हे सिमेंटचं जंगल बघून बोर झालेले असतात. म्हणून तुम्ही प्लॅन करता आणि प्लॅनच्या हिशोबाने तुम्ही जाता. तिथला एक लोकल गाईड घेता. त्या लोकल गाईडच्या सोबत तुम्ही जंगलामध्ये जाता आणि तिथं जाऊन कॅम्पिंग करता किंवा मग तुम्हाला जे काही वाटेवर तुम्हाला जे करावं वाटतं ते करता तुम्ही. पण मी आज तुम्हाला असा चित्रपट सांगणार आहे जो चित्रपट बघितल्याच्या नंतर तुमची कधीच हिंमत होणार नाही की जंगलामध्ये जाऊन कॅम्पिंग करायची, खास करून त्या जंगलामध्ये ज्या जंगलाबद्दल तुम्हाला माहिती नाहीये. आणि त्या चित्रपटाचं नाव आहे पेची. पेची हा तमिळ चित्रपट आहे आणि आपल्याला माहिती आहे की सस्पेन्स आणि थ्रिलरसाठी साऊथ इंडस्ट्री किती पुढं आहे. ते 1 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट तमिळमध्ये प्रदर्शित केला होता. त्याचा हिंदी लँग्वेजमध्ये कुठलीही कॉपी नव्हती. आता हा पिक्चर आपल्याला हिंदीमध्ये बघायला भेटणार आहे. तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. 4-5 मित्र आहेत जे जंगलामध्ये जाऊन ॲडव्हेंचर करायचं ठरवतात. ते तिथल्या एका लोकल गाईडला घेऊन जंगलामध्ये प्रवेश करतात. जंगलाची एक वेगळीच कहाणी आहे. तिथल्या गाववाल्या लोकांना माहिती आहे, पण बाहेरचे लोक ज्या वेळेस प्रवेश करतात त्यावेळेस त्यांना माहितीच नाहीये की आतमध्ये नक्की काय गोष्टी घडतात. तर ज्या गोष्टी त्यांच्यासोबत घडतात ना, त्या गोष्टी बघून ना अक्षरशः अंगावर काटा येतो. मी तर विचारच करत होतो की हे सगळं कसं काय घडलं असेल. मग जशी कहाणी फ्लॅशबॅकमध्ये जाते की या सगळ्या गोष्टी का घडत आहेत. 2009 मध्ये राम गोपाल वर्माने अज्ञात चित्रपट बनवला होता. ते त्याच्यामधलं जे भूत दाखवलंय, कशामुळे ह्या लोकांच्या मर्डर होत होते हे त्यामध्ये दाखवलं नाहीये. या चित्रपटामध्ये आपल्याला सगळं दाखवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी घडण्यामागचं कारण काय आहे हे यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. पण ज्यावेळेस क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतो ना आपण, ते क्लायमॅक्स बघून अक्षरशः माझा दिमाग फिरला. त्यांच्यासोबतच राहणारी एक मैत्रीण, त्यांनीच ह्या सगळा प्लॅन केलेला होता हे ज्यावेळेस मला समजलं ना, तेव्हा माझी तर अशी अवस्था झाली होती की बाबा आपण कधीच कुणासोबत जायचं नाही. जे आपले मित्र आहेत, जे आपल्याला ओळखतात त्यांच्याच बरोबर जायचं. तुम्हाला जर हॉरर पिक्चर आवडत असतील ना तर हा पिक्चर तुमच्यासाठी आहे. ज्यांनी पिक्चर बघितलेला आहे त्यांनी जरा कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.